गुड मॉर्निंग फ्रेंड्स. फ्लो बाय मिहाई चिकझेनमिहाई यांचं हे पुस्तक. या पुस्तकामध्ये लेखकाने खूप सुंदर सांगितलेलं आहे आपलं जे काम करायचं आहे त्या कामामध्ये आपल्याला बोजा वाटतो, फ्रस्ट्रेशन वाटतं आणि त्यात प्रॉडक्टिव्हनेस किंवा सॅटिस्फॅक्शन आपल्याला येत नाही किंवा ऑप्टिमल एक्सपिरियन्स, खूप सुंदर असा आनंद त्या कामामध्ये मिळत नाही. आपल्याला सतत ते काम एक बोझा असल्यासारखं, आपल्या डोक्यावर बोझ असल्यासारखं आपल्याला वाटतं. त्यात कुठल्याही प्रकारचा आनंद येत नाही, प्रोग्रेसिव्ह येत नाही आणि प्रॉडक्टिव्हनेस नसतं. तर या सगळ्या गोष्टी आणण्यासाठी लेखकाने या पुस्तकामध्ये खूप सुंदर उपाय सांगितलेले आहेत. तर आपण पुस्तकाला सुरुवात करूया. पहिलं आहे हॅपीनेस. आपल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला आनंद निवडायचा आहे. आनंदाचा दृष्टिकोन आपल्याला निर्माण करायचा आहे. एक उदाहरण, स्विमर घ्या ऑलिम्पिकचा. तो ऑलिम्पिकसाठी त्याला उतरायचं आहे म्हणून तो त्याची रोजची ट्रेनिंग जवळपास 10 ते 12 तास करतो आणि त्या रोजच्या डेली ट्रेनिंगमुळे त्याच्या होल बॉडीमध्ये खूप पेन्स येतात, खूप त्याला त्रास होतो. परंतु त्या सगळ्या पेन्स मागे सुद्धा त्याला एक हॅपीनेस असतो. तो त्याचं गोल सेट असतं, त्याला ऑलिम्पिकमध्ये उतरायचं असतं आणि त्यासाठी तो तिथे त्याचं गोल फिक्स असल्यामुळे त्यात कितीही बॉडीला पेन आला, कितीही त्रास झाला तरीही त्याला त्याचा हॅपीनेस दिसतो, आनंद दिसतो. म्हणजेच त्याच्या कामात त्याला आनंद वाटतो. दुसरा आहे द ॲनाटॉमी ऑफ कॉन्शियसनेस. आपली जे इमॅजिनेशन पॉवर आहे त्या इमॅजिनेशन पॉवरला आपण डेव्हलप करू शकतो आणि त्याच्यामध्ये आपल्या माइंडचे जे आपल्या बुद्धीचे जे अनलिमिटेड पॉवर आहेत त्याचा उपयोग करून आपल्याला सुख आणि दुःख आपण त्या इमॅजिनेशन पॉवर द्वारे मिळवू शकतो आणि त्याला डेव्हलप करू शकतो, ग्रो करू शकतो. एका योगीचंच उदाहरण घ्या. मेडिटेशन हा प्रकार सर्वसामान्य व्यक्तींना त्याचं महत्त्व वाटणार नाही, परंतु योगी हा आपल्या मेडिटेशनद्वारे आपल्या माइंडच्या अनलिमिटेड पॉवरचा पुरेपूर उपयोग करू शकतो. म्हणजेच तो त्याच्या कॉन्शियस माइंड्सचा जबरदस्त वापर करतो. तिसरा आहे एन्जॉयमेंट ऑफ क्वालिटी. तुमचा दृष्टिकोन तुम्हाला बदलायचा आहे. जगात कोणतीच जागा सेफ नाही असं आपल्याला भीती वाटते आणि त्यासाठी आपण अनेक सिक्युरिटीजचा वापर करतो आणि त्या सिक्युरिटीजचा वापर करून आपण आपल्या भीतीला दूर करण्याचा प्रयत्न करतो. परंतु ती भीती आपल्या आतमध्ये, आपल्या कॉन्शियस माइंडमधून जाणारच नाही जोपर्यंत आपण आपला दृष्टिकोन बदलू. उदाहरणार्थ किंग मिडास याचं घ्या. किंग मिडास याला ईश्वराने एक सोन्याचे वरदान दिले होते. तो जिथे जिथे हात लावेल तिथे तिथे ती वस्तू ही सोन्याची होत होती आणि शेवटपर्यंत तो मरेपर्यंत त्याला अन्न पण खाता आलं नाही, कारण त्याचं अन्नसुद्धा सोन्यामध्ये रूपांतरित व्हायचं आणि त्यामुळे त्याला जेवता पण आलं नाही, पाणी पिता आलं नाही. इव्हन त्याची मुलगी तीसुद्धा सोन्याच्या एका मूर्तीमध्ये रूपांतरित झाली. आणि अनेक असे लोक आहेत की आजकाल पाहतो की जे मध्यमवर्गीय लोक आहेत त्यांना फक्त आपली पैसा, धनदौलत, गाडी, बंगला असेल तरच ती आपली पॉवर आहे असं आपल्याला वाटतं. परंतु या सगळ्या गोष्टी हा आपला दृष्टिकोन आहे आपण मोठे बनण्याचा. परंतु आपली जी आतली जी कृती आहे, आपल्या माइंडची कृती आहे, त्यातून आपल्याला आपल्या कामामध्ये जेव्हा एन्जॉय आपण करू तेव्हाच आपल्याला त्या कामाची क्वालिटीमध्ये एन्जॉय करता येईल आणि त्या कामामध्ये आपण आनंद मिळवू. एखादा डॉक्टर सर्जन जो रोज प्रॅक्टिस करून त्याच्या कामामध्ये तो एन्जॉय करत असतो. त्याचं जे काम आहे त्याचं प्रॅक्टिस केल्यामुळे त्याच्या कामामध्ये एन्जॉयमेंट आणि क्वालिटीसुद्धा येत असते. चौथा आहे द कंडिशन ऑफ फ्लो. रॉक क्लाइम्बिंग, ट्रेकिंग यासारख्या स्पोर्ट्समध्ये
एक गोल सेट असतं. कुठलाही गेम घ्या, त्या गेममध्ये एक गोल सेट असतं. उदाहरणार्थ एखादा व्हॉलीबॉल घ्या किंवा एखादा बास्केटबॉल घ्या. बास्केटबॉल, व्हॉलीबॉल किंवा क्रिकेट यामध्ये तुम्हाला एक गोल फिक्स केलेला असतो. एखाद्या स्पोर्ट्समध्ये युनिफॉर्म हा सेम असतो आणि जे चिअरिंग होते त्या चिअरिंगद्वारे हाय परफॉर्मन्स कोणत्याही गेममध्ये होण्यासाठी एक वातावरण निर्मिती होते. म्हणजेच तुमच्या फ्लोसाठी, तुमच्यातील तो फ्लो जो आहे, तुमच्या कामाचा जो फ्लो आहे त्यासाठी तुम्हाला तुमच्या स्किल वाढवायच्या आहेत आणि तुमच्या गोलला फिक्स करून त्या फिक्स गोलनी तुम्हाला तुमच्या माइंडला फ्लो करायचा आहे. 5वा आहे द बॉडी इन दी फ्लो. तुमची जी बॉडी आहे ती बॉडी कितीही कुठल्याही अशक्य अशा गोष्टी करू शकते आणि आपल्याला कल्पनाही नाही की आपण कुठले गोल अचिव्हमेंट करू शकतो, कारण आपली जी बॉडी आहे त्याला लिमिटेशन्सच नाही आहेत. उदाहरणार्थ हिमालयावर पर्वत चढणे, काही ट्रेकर्स आहेत, काही सायकलिस्ट आहेत, रॉक क्लाइंबर्स आहेत. त्यांनी अशा काही गोष्टी करून दाखवलेल्या आहेत की त्या आपल्या कल्पनेच्या बाहेरच्या आहेत, अनलिमिटेड आहेत. मॅरेथॉन प्लेयर घ्या. मॅरेथॉन प्लेयर यांचं एक गोल ठरलेलं असतं. ऑलिम्पिकमध्ये यांचं गोल ठरलेलं असतं. कुठलाही गेम घ्या, त्या गेममध्ये गोल ठरलेलं असतं. जर तुम्ही तुमच्या बॉडी पार्टचा वापर नाही करायला सुरुवात केली, समजा तुमच्या टंगचा वापर सुरुवात केली नाही, तुमच्या दातांचा वापर करायला सुरुवात केली नाही, तुमच्या पायांचा वापर करायला सुरुवात केली नाही, तर ते बॉडी पार्ट्स हे तुमचे वर्क नाहीत करणार. त्यासाठी तुमच्या बॉडी पार्ट्सचा वापर पुरेपूर वापर करून घ्या आणि त्या बॉडी पार्ट्सला अनलिमिटेड अशा तुम्ही पुश करू शकता आणि त्याद्वारे तुमचे गोल अचीव करू शकता. ऑलिम्पिकचं गोल आहे हायर, फास्टर अँड स्ट्रॉंगर ॲथलीट घडवणं. आणि हायर, फास्टर आणि स्ट्रॉंगर हे ऑलिम्पिकचं एक एक ध्येयवाक्य आहे. त्याप्रमाणेच तुम्ही तुमचं गोल सेट करा. अगोदर तुमचा प्रोग्रेस मेजर करा, तुमच्या त्या गोलवर फोकस करा, कॉन्सन्ट्रेशन करा, तुमच्या त्या गोलच्या दिशेने स्किल डेव्हलपमेंट करा आणि तुमच्या येणाऱ्या गोलच्या रस्त्यात तुम्ही स्वतःला चॅलेंजेस द्या. आणि हेच या 5 स्टेज तुम्ही तुमच्या बॉडीच्या बाबतीत, त्याप्रमाणेच तुमच्या माइंडच्या, थॉटच्या बाबतीत सुद्धा करू शकता. द फ्लो ऑफ थॉट या बाबतीत सुद्धा करू शकता. तुम्ही वेगवेगळी पुस्तकं ऐकू शकता, वाचू शकता आणि पुस्तकं वाचण्याने आणि ऐकण्याने तुम्ही बॉडी आणि माइंड या दृष्टीने या 5 गोलचे काम तुम्ही वर्क करू शकता. 7वा आहे वर्क ॲज फ्लो. कुठलंही काम हे प्रेम आणि प्रेमाने झालं तर त्या कामामध्ये ऑप्टिमल एक्सपिरियन्स तुम्हाला अनुभवायला मिळेल. कामाच्या 2 स्टेजेस असतात. एक आहे तुम्ही एक काम आपल्यावर एक बोजा आहे या दृष्टीने करणं आणि ती दुसरी आहे माझं कर्तव्य आहे या दृष्टीने करणं. आणि त्या दोन्हींच्या मधली जी स्टेज येते त्याला आपण ऑप्टिमल एक्सपिरियन्स असं म्हणतो. त्या ऑप्टिमल एक्सपिरियन्समध्ये तुम्हाला तुमच्या कामावर इतकं प्रेम जडतं, खूप जास्त प्रेम जडतं. उदाहरणार्थ लेखकाने या पुस्तकामध्ये जो हिचे उदाहरण दिलेले आहे. जो ही कोणत्याही मशीनची दुरुस्ती करू शकायची. ती एखादं टोस्टरची मशीन घेतली तर त्या टोस्टरची मशीन काम करत नसेल तर ती मशीन का काम करत नाही आहे यासाठी ती स्वतःला तिथे ठेवायची आणि मी जर टोस्टर मशीन असते तर माझ्यामध्ये काय काय बिघाड झाला असता म्हणून ती पूर्ण मशीन खोलायची आणि त्याचं वर्क करायची. अशा प्रकारे ती अनेक वेगवेगळ्या अवघडात अवघड अशा मशीन्सचे काम करायला सुरुवात केली आणि त्यामध्ये तिला खूप आनंद मिळायचा. त्याप्रमाणेच ती लेखकाने मॅरिफिना हिचे काम उदाहरण दिलेलं आहे. मॅरिफिना ही कुठल्याही कामाला एक बोज म्हणून काम करायची. ती बोज असं समजायची आणि तिच्या कामामध्ये आनंद नव्हता आणि रस नव्हता, प्रॉडक्टिव्हनेस नव्हता आणि प्रोग्रेस पण नव्हता. म्हणजेच तुमच्या कामामध्ये
ॲक्टिव्हिटी फोकस पाहिजे, स्किल डेव्हलपमेंट पाहिजे, चॅलेंज पाहिजे, गोल पाहिजे आणि तुम्ही त्या कामामध्ये प्रोग्रेस केला पाहिजे, तरच तुमचा तो ऑप्टिमल एक्सपिरियन्स तुम्हाला अनुभवायला मिळेल, असं लेखक इथे सांगतो. लेखकांनी शॉर्टमध्ये या पुस्तकाची समरी आपल्याला सांगून जाते की तुम्ही कोणत्याही सिच्युएशनला दोष देऊ नका आणि कोणत्याही सिच्युएशनला दोष न देता तुमच्या स्वतःच्या आतमधील माइंड आणि बॉडीच्या थॉट आणि बॉडीच्या दृष्टीने गोल सेट करा, प्रोग्रेसिव्ह मेजर ठेवा, कॉन्सन्ट्रेशन ठेवा, स्किल डेव्हलप करा आणि चॅलेंजेस ठेवा. या 5 जर तुम्ही क्वालिटीज डेव्हलप केल्या तर नक्कीच तुम्ही तुमचं गोलमध्ये प्रोग्रेस कराल, तुमच्या कामामध्ये तुम्हाला आनंद येईल आणि तुम्ही ऑप्टिमल एक्सपिरियन्सचा अनुभव घ्याल. याप्रमाणे लेखकाने या पुस्तकाची शॉर्टमध्ये ही समरी सांगितलेली आहे आणि आपल्या जी लाईफची क्वालिटी, आपल्या जीवनाचा जो आनंद आहे या गोष्टींवरच अवलंबून आहे असं लेखक सांगतो. आणि जर या क्वालिटीज नसतील तर आपलं जीवन हे एकदम मिनिंगलेस लाईफ होईल आणि तुम्ही मिनिंगलेस लाईफ चॉईस कराल की मिनिंगफुल लाईफ चॉईस कराल, हे लेखक इथे सांगतो. सो ही शॉर्टमध्ये समरी लेखकाने इथे मी प्रेझेंट केलेली आहे. तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. थँक्यू सो मच. गुड नाईट, गुड बाय.